नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बास्केट फुल ऑफ मूनलाईट या सुंदर कवितेचा अर्थ अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ही कविता एका छोट्या मुलाच्या मनातील भावना खूप सुंदरपणे व्यक्त करते. चला तर मग सुरुवात करूया. ऑम मून, गिव्ह मी मूनलाईट. अरे चंद्रा, मला तुझा चांदण्याचा प्रकाश दे. बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल. एक टोपली भरून नाही तर 2 टोपल्या भरून दे. विथ सीड्स ऑफ मूनलाईट. चांदण्याच्या प्रकाशाचे छोटे छोटे बी दे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज. शहरातून माझ्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर. ऑन द साइड्स ऑफ द पाथ. त्या रस्त्याच्या कडेला. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. मला त्या चांदण्याची बी पेरायची आहेत, म्हणजे छोटे छोटे प्रकाशाचे दिवे तयार होतील. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. माझ्या गावातील लोक रोज कामासाठी शहरात जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. परत येताना अंधार होतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. कारण माझं गाव खूप दूर आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तो रस्ता खूप कठीण आहे आणि तिथे साप आणि विंचू आहेत. नीदर बस नॉर कार्ट प्लाईज. त्या रस्त्यावर ना बस चालते ना गाडी. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. माझे बाबा घरी येईपर्यंत मी झोपलेलो असतो. And he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basketful of moonlight on loan. अरे चंद्रा, मला थोडा चांदण्याचा प्रकाश उधार दे. I want to light the dark route. मला तो अंधारलेला रस्ता उजळायचा आहे. So that my father returns early. जेणेकरून माझे बाबा लवकर घरी येतील. I too want to hear fairy tales and stories from him. मलाही त्यांच्याकडून गोष्टी आणि परीकथा ऐकायच्या आहेत. I want to sow seeds of moon on the sides of the path. मला रस्त्याच्या कडेला चांदण्याची बी पेरायची आहेत. ही कविता एका छोट्या मुलाच्या मनातील प्रेम आणि इच्छा दाखवते. त्याला त्याच्या वडिलांसोबत वेळ घालवायचा आहे, म्हणून तो चंद्राकडे मदत मागतो. मित्रांनो, जर तुम्हाला ही कविता समजायला सोपी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोप्या एक्सप्लेनेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.